हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्या आयुष्यात बरेचसे असे फेस्टिव्हल्स, इव्हेंट्स आणि ओकेजन्स होत असतात, तेव्हा आपल्याला इन्व्हिटेशन कार्डची गरज असते. तर मी आज तुम्हाला डिजिटल इन्व्हिटेशन कार्ड कसं बनवायचं हे सांगणार आहे. तर त्याच्यासाठी मी 1080 x 1920 पिक्सेलचं कॅनव्हास सिलेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला क्रिसमस पार्टीसाठीचं इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं आहे. तर मी इथे ह्याला बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर देते आणि आपल्याला क्रिसमसशी रिलेटेड जे काही एलिमेंट्स आहेत ते लागणार आहेत. तर मी ते क्रिसमस एलिमेंट्स सर्च करते. एलिमेंट्स मधून आपल्याला क्रिसमस एलिमेंट्स सिलेक्ट करायचे आहेत. क्रिसमस डेकोर सर्च करू. जे काही एलिमेंट्स तुम्हाला वाटतील की जे यूज होऊ शकतात ते एकदा सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर त्यांना सेट करायचं आहे. तर मी इथून काही एलिमेंट्स घेते. ओके, तर एवढे एलिमेंट्स मी इथून सिलेक्ट केलेले आहेत. आता आपण यांना सेट करून घेऊ. मी इथे एक लाईन घेते. आता इथे जेव्हा आपण L वर प्रेस करणार तेव्हा आपल्याला लाईन भेटून जाते. आता ह्या लाईनला मला गोल्डन कलर द्यायचा आहे. तर इथे जो वरती बार आलेला आहे ह्याच्यावर आपण जेव्हा क्लिक करणार तेव्हा हे जे 3 लाईन्स दिसत आहेत हे ह्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर याची आपण थिकनेस वाढवू शकतो. जी लाईन आपण घेतलेली होती त्याची थिकनेस वाढवू शकतो आपण. आणि इथून आपल्याला टाईप जर आपल्याला प्लेन लाईन हवी असेल तर ती घेऊ शकतो किंवा आपल्याला डॉटेड जे काही आहेत लाईन्स इथे टाईप्स याच्यातून आपण एखादी लाईन सिलेक्ट करू शकतो. तर मी त्याची थोडीशी त्याचं स्ट्रोक वेट त्याचं वाढवलेलं आहे आणि आता मला याचा कलर चेंज करायचा आहे. तर मी इथे एलिमेंट्स जे घेतले आहेत ते गोल्डन आहेत, तर मी लाईनला सुद्धा गोल्डन कलर देणार. तर जेव्हा मी एलिमेंट सिलेक्ट करणार तेव्हा एलिमेंटचे सारे कलर्स इथे आपल्याला शो होतात. जेव्हा आपण कलरवर
क्लिक करणार तेव्हा जे एलिमेंट्स आपण घेतलेला असतो त्या बाय डिफॉल्ट त्या एलिमेंट्सचे कलर सुद्धा आपल्याला इथे शो होतात. तर त्यातूनच मी गोल्डन कलर सिलेक्ट करते आणि तो कलर आपल्या लाईनला अप्लाय झालेला आहे. आणि ही लाईन मला इथे वर सेट करायची. आता त्यानंतर मी हा जो ब्रोच घेतला होता तो मी इथे सेट करते सेंटरला. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळे एलिमेंट सेट करून घेऊ. तर हा जो एलिमेंट आहे तो मला डुप्लिकेट करून या साईडला सेट करायचा. तर मी त्याला फ्लिप करते आणि सेम एलिमेंट मी इथे सेट केलेला. आता सगळे एलिमेंट सेट करून घेऊ अशा पद्धतीने. तुम्हाला हवी तशी त्याची साईज छोटी मोठी करून तुमच्या क्रिएटिव्हिटीचा वापर करून तुम्हाला इथे सगळे एलिमेंट सेट करायचे आहेत. आता मला हे स्टार्स लागणार आहेत परत, तर मी इथे डुप्लिकेट करते आणि इकडे आपल्याला हवं तसं त्या पद्धतीने सेट. गर्दी पण नाही बरोबर वाटत, तर कमीत कमी एलिमेंट्समध्ये आपला डिझाईन कसं अट्रॅक्टिव्ह होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. देन आपल्याला आता इथे टेक्स्ट ॲड करायचं आहे. तर काही टेक्स्ट मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेले आहे, तेच मी इथे पेस्ट करते. आणि क्रिसमस पार्टी आपल्याला आधी इथे ॲड करायचे आहेत. तर मी इथे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे जे प्री बिल्ड टेक्स्ट आहे त्याच्यातून मला एखादा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. तर मी हॅपी बर्थडे हा जो टेक्स्ट आहे तो मी घेतलेला आहे आणि आता मी यालाच क्रिसमस पार्टीमध्ये कन्वर्ट करणार. तर हॅपीच्या ठिकाणी आपण क्रिसमस आणि बर्थडेला आपण पार्टी करू. आता आपले जे एलिमेंट्स आहेत ते गोल्डन आहेत, तर मी क्रिसमसला सुद्धा गोल्डन कलरच देणार आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कलर चूज करू शकता. पण ते तुमच्या बाकी जे एलिमेंट्स आहेत त्यांना मॅच होईल. पार्टीला मी व्हाईट करते. आता त्यानंतर मला खाली काही टेक्स्ट ॲड करायचा आहे, तर तो मी ॲड करणार. त्याच्या आधी
डेट जी आहे ती आपण इथून जी मी ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे इन्फॉर्मेशन ती मी इथून कॉपी करून इथे पेस्ट करते. ब्लॅक मटेरियल ब्लॅक कलर दिसत नाही तर मी त्याला व्हाईट करते. याची साईज 30. बाकीचे जे काही ॲड्रेस वगैरे आहे तो मी इथून कॉपी करून पेस्ट करते. या टेक्स्टला सुद्धा आपण व्हाईट करूया. पेस्ट. ओके, आता ॲड्रेस आपल्याला खाली सेट करायचा आहे. तर याची साईज आपल्याला 30 करायची आहे दोन्ही टेक्स्टची. आणि तो ॲड्रेस खाली सेट करायचा. डेटला थोडंसं हायलाइट करण्यासाठी आपण लाईनचा वापर करू. ओके, डन. ही लाईन जी आहे ती आपल्याला खाली सेट करायची आहे. तर अशा पद्धतीने आपला इन्व्हिटेशन कार्ड बनवून रेडी झालेला आहे. आता आपण याला ॲनिमेट करणार, ॲनिमेशन देणार. तर ज्या टेक्स्टला आपल्याला ॲनिमेट करायचं आहे तो टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ॲनिमेटवर जाऊन आपल्याला त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. क्रिसमस पार्टीला मी सक्सेशन हा ॲनिमेशन दिलेला आहे आणि यू आर इन्व्हायटेड टू याला आपण स्टेप वाला दिला. स्केप. देन खाली 25 सप्टेंबरला आपण सेंजो स्प्रेड. ठीक आहे, क्लॅरिफाय देऊया आणि हॉस्टेड बायला पण क्लॅरिफाय आणि ॲड्रेसला ॲड्रेस दिला. ओके, तर अशा पद्धतीने केलेला आणि हा एलिमेंट जो आहे ट्रीचा त्याला थोडंसं आपण ॲनिमेट करू.
पद्धतीने आपला इन्व्हिटेशन कार्ड बनवून रेडी झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.